तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण भाजीपाला घ्यायला जातो, कुठल्या दुकानावर जातो किंवा आपण कुठलाही व्यवहार करत असतो. तर जेव्हा आपण व्यवहार करायला जातो तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांना पैसे देतो किंवा मोबाईलने पेमेंट करतो. त्यांना त्यांच्याकडे क्यूआर कोड असतो त्याच्याने आपण त्यांना मोबाईलद्वारे पैसे देतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी ज्या रिलेटेड असतात, संबंधित असतात, त्या बँकेशी असतात. तर बँक म्हणजे काय, तर आता आपण बघूया. तर बँक म्हणजे सोप्या भाषेत जर तुम्हाला समजायला गेलं तर जेव्हा आपण लहान असतो, लहानपणी आपण गल्ला करतो, बरोबर. तर गल्ल्यामध्ये आपण पैसे सहज ठेवतो, रोज 10 रुपये लागतो, 5 रुपये 10 रुपये आपण असं करत करत त्यात पैसे संग्रहत असतो आपण. तर जेव्हा आपण पैसे संग्रहतो तर एक गल्ला असतो, तो गल्ला आपण कपाटात ठेवतो. तर तो गल्ला झाला आपला बँक, ते कपाट झालं आपलं बँक. म्हणजे आपण ते पैसे आहे ते आपण सुरक्षित असतात, त्या कोणाला त्या पैशांना कोणी हात नाही लावू शकत, कोणी काही करू नाही शकत. ते सुरक्षित आपण आपल्या अलमारीमध्ये ठेवून देतो. जेव्हा गल्ला पूर्ण भरतो, त्यात पैसे संग्रहतात, गल्ला पूर्णपणे भरून जातो, तर आपण ते जे पैसे असतात तो आपण गल्ला फोडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्याला आई सांगते नको अजून ठेवू नको, मी तुला 100 रुपये देते, 50 रुपये देते, पण ते पुरू नको. तर सोप्या भाषेत बघायला गेलं तर ते म्हणजे सरळ. तर आजचा जो आपला विषय आहे जो आपण अभ्यास करणार आहोत तर तो म्हणजे बँक व सरळ व्याज. तर आज जो आपण घटक अभ्यासणार आहोत तो घटक म्हणजे बँक व सरळ व्याज. तर आजच्या तासिकेत आपण जाणून घेणार आहोत बँक म्हणजे काय, सरळ व्याज म्हणजे काय, बँकेची व्याख्या काय, सरळ व्याजाची व्याख्या काय, बँकेचे प्रकार किती असतात, सरळ व्याजाचे किती प्रकार असतात, बँक त्यासाठी सामान्य जनतेसाठी फायदेशीर का असते, बँकेपासून काय काय लाभ आपल्याला मिळतो किंवा सरळ व्याजापासून आपल्याला काय लाभ मिळतो किंवा सरळ व्याज हे कुठल्या प्रकारचा एक लाभ आहे की बँक आपल्याला सामान्य माणसाला ती पुरवते. तर चला आपण जाणून घेऊया बँक. तर तुम्हाला माहिती का बँक म्हणजे काय, तुम्ही मला सांगू शकता का? तर बँक म्हणजे काय बघा. तर बँक म्हणजे पैशाचा व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था म्हणजे बँक. सरकार मान्य का बरं की बँक जी असते ही तर तुम्ही आधीपासून बघितली स्वतंत्र काळानंतर किंवा त्याच्या अगोदर ते सरकारी मान्यता सरकारी बँक असतात. बोल कट करून ते 3-15 व्हिडिओ स्टॉप होऊन गेला पण मी चालू राहिली. ते काय नाही ते काय तू मोबाईल अरे व्हिडिओ चालू आहे ना, पण मग तुझा व्हिडिओ दिसत का पण नाही? चालू आहे ना व्हिडिओ का नाही नाही आता बंद कर, 2 मिनिटं पॉज कर ना. तर आज आपण जाणून घेणार आहोत की बँक म्हणजे काय. तर आपण स्वतंत्र काळापासून बघितलं सरकार म्हणजे बँक का असते. तर स्वतंत्र काळापासून बँक ही सरकार म्हणजे बँक पैशांचा व्यवहार करताना जर आपण व्यवहार सरकार म्हणजे बँकेतून केला तर आपला पैसा सुरक्षित असतो व आपल्याला एक खात्री असते की आपला पैसा सरकारकडे सुरक्षित आहे, आपला पैसा कधी कुठे बुडणार नाही. तर बँकेची व्याख्या काय, बँक ही पैशांचा व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था असते किंवा ती एक वित्तीय संस्था असते. वित्त. आता वित्त म्हणजे काय, तर वित्त म्हणजे पैसा, वित्तीय संस्था म्हणजे पैशांची संस्था म्हणजे बँक. पहिली पैसे म्हणजे वित्त, बरोबर. तर त्यानंतर आपण बघितलं आपण पैसा मिळवतो, तो पैसा आपण कमवतो, तो आपण काळजीपूर्वक खर्च करायला हवा. भविष्यातील गरजांसाठी म्हणा किंवा कुठल्याही आपल्या शिक्षणासाठी म्हणा आपण तो पैसा आहे तो आपण साठवायला हवा. आपण
पैसे म्हणजे